प्रवक्ते हनुमंत पवार यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत ही माहिती दिली असून पुण्यामध्ये हनुमंत पवार यांच्यावरती हल्ला झालाय असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। भाजपच्या तुषार दामगुडेंनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचं देखील सपकाळ यांनी म्हटलंय। पुण्यातील मित्रमंडळ चौकामध्ये हनुमंत पवार यांच्यावरती हल्ला झाला असं सपकाळ यांचं म्हणणं। पिस्तलचं लायसन्स जर असलं ते रद्द करण्यात यावं आणि पिस्तूल दाखवले म्हणून त्या ठिकाणी अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात ही आमची मागणी आहे। पण अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे सदर आरोपी जो आहे तो भीमा कोरेगाव नका या ठिकाणी जी काही दंगल घडली ती दंगल घडवण्यातला आरोपी आहे आणि त्याच्यावर जर मागच्या 7-8 वर्षापूर्वी दंगल घडवली अशा प्रकारचा जर गुन्हा दाखल असेल तर पुणे पोलिसांनी त्याला म्हणजे पिस्तूलचा परवाना का दिला कसा दिला याची सुद्धा चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे। मागच्या 5-6 दिवसामध्ये या ठिकाणी मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या संदर्भामध्ये भाजपने जी काही चुकीची टीका केली त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी डिबेट झाले। त्या डिबेटमध्ये या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाला आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना याच दामगुडेंनी शिवीगाळ केली। ती शिवीगाळ केल्याची विचारणा हनुमंतराव पवारांनी केली। तो राग डोक्यात ठेवून आज हनुमंतरावजी पवार हे या डिबेटला टीव्ही चॅनलवर आल्यानंतर त्या संदर्भात स्ट्रीप चालू होती की हनुमंतराव पवार हे या टीव्ही चॅनलच्या स्टुडिओमध्ये आहेत। ती माहिती घेऊन त्या ठिकाणी गुंड बोलवण्यात आली आणि ती मारहाण करण्यात आली। म्हणजे कुठेतरी आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडायचीच नाही, राज्यात देशामध्ये जे काही चुकीचं होते त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची मांडणी करायची नाही अशा प्रकारचा भाजपचा हा डाव आहे असा आमचा थेट आरोप आहे। दामगुडे जो आहे तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं दुसऱ्या बाजूने सांगितलं जात आहे। त्याचे फोटो आणि त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी अनेक मंत्री भाजपचे जे आहेत ते गेलेले दिसत आहे। आता बघा परराष्ट्र मंत्री जयशंकर असतील किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील भाजपचे सगळेच मोठ्या मोठ्या दिग्गजांबरोबर या ठिकाणी हनुमंतराव पवारांनी त्यांना जी मारहाण केली त्याच्यामधला आरोपी तुषार दामगुडेचे फोटो आहेत। त्याच तुषार दामगुडेचे म्हणजे आतापर्यंतचा साधारणतः जो नियम आहे तो असा की पिस्टल असली तरी ती दाखवायची नाही, जरी त्याचं लायसन्स असलं तरी ती दाखवायची नाही। इथं हनुमंत पवारांना मारहाण करणारा जो आरोपी दामगुडे आहे त्याचे इन्सर्ट केल्यानंतर पिस्तूल दाखवून त्या ठिकाणी स्टेटस ठेवलेले सगळे मीडियावरचे किंवा सोशल प्लॅटफॉर्मवरचे फोटोग्राफ किंवा व्हिडिओज आहेत त्या संदर्भात सुद्धा पुणे पोलिसांनी खुलासा करण्याची गरज आहे। पण मला असं वाटतं की राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता आपल्या राज्याचा तालिबान किंवा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान झालाय का या संदर्भात अभिमान बाळगावा का आपण उत्तरेसारख्या राज्याची परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवली याचं आत्मचिंतन करावं अशा प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये महाराष्ट्रात नक्की